नमस्कार मित्रांनो, मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे. तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत. त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो. मी रोज कथेचे भाग टाकते पण तरीसुद्धा आपल्या चॅनलचीही ग्रोथ होत नाही आहे. तर मी तुम्हा सर्वांना ही विनंती करते की तुम्ही जितकेही जण हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं यामध्ये 1 रुपया वाया जाणार नाही. फक्त तुम्हाला एक सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या चॅनलवर पुढील येणारी कथेची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. फक्त माझे भाग 27. जान्हवी हे त्या तिच्या संपूर्ण जुन्या घराचे निरीक्षण करत असते आणि तेव्हा ती करणच्या खोलीकडे जाते आणि त्याच्या खोलीचा दरवाजा उघडते. दरवाजा उघडताच त्या खोलीतून एक थंडगार हवा येते आणि ती हवा जान्हवीला स्पर्श होते. जान्हवी त्या खोलीच्या भिंतींवर आपले हात फिरवत करणची आठवण काढत असते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. त्यानंतर ती तिच्या अंगणात जाते. तिथे बसून ती रडत असते. तेवढ्यात त्या अंगणात कुणाल आणि एक ब्रोकर चालत येत असतात. त्यांना येताना पाहून जान्हवी पटकन आपले डोळे पुसते. तो ब्रोकर कुणालला म्हणतो, करणच्या मृत्यूनंतर हे सर्वजण असे गायब झाले की हे घर खूपच लावारीस पडलं होतं. कर्मवीर साहेबांनी मला सांगितलं सुद्धा नाही. त्यामुळे या घरातील मी काही सामान हे आपल्या घरात स्टोअर करून ठेवले. या घराला मी 2दा भाड्यावर देऊन पाहिलं, पण राजवीर आणि त्याचे बॉडीगार्ड दररोज या घराकडे यायचे. त्यामुळे ते भाडे करू देखील त्यांना कंटाळून हे घर सोडून गेले. मी काय म्हणतो, जान्हवी आता तुम्ही इकडेच राहायला या. त्यावर जान्हवी म्हणते, फक्त आम्ही एकदा ही केस जिंकली पाहिजे. त्यानंतर मी सर्व कुटुंबाला इकडे राहायला घेऊन आणि हे घर परत पहिल्यासारखे बनवेल. तो ब्रोकर कुणालला म्हणतो, तुम्ही इकडे बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन आलो. असे बोलून तो तिकडून निघून जातो. कुणाल हा जान्हवीच्या बाजूला बसतो. त्याला जान्हवीच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारचे दुःख दिसत होते. कुणाल जान्हवीला म्हणतो, जान्हवी, माझ्या बायकोचा देखील मृत्यू झाला आहे. ती देखील या जगात नाही आणि मला आपल्या लोकांच्या या जगात नसणे याचं दुःख मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे मी तुझे दुःख समजू शकतो. पण आता बस, अशी दुःखी नको राहू. आता पुढच्या गोष्टींचा चांगला विचार कर आणि जीवनामध्ये खुश राहण्याचा प्रयत्न कर. मला माहीत आहे करणला पण हेच पाहिजे असेल. सर्व काही चांगलेच होईल. असे बोलून कुणाल हा जान्हवीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि जान्हवी आपले डोके कुणालच्या खांद्यावर ठेवते. तिकडे देशमुख यांच्या घरी सरिताही तयार होऊन त्यांच्या घराच्या अंगणात येते. ती नेहमीप्रमाणे गरिबांना कपडे आणि जेवण दान करण्यासाठी आलेली असते. ती तिकडे येते तेव्हा तिला एकही गरीब माणूस दिसत नाही. तिकडे कोणीच आलेलं नसतं आणि ते सामान सर्व तसंच असतं. त्यावरती तिकडे असलेल्या नोकराला ती विचारते, हे काय आहे, सर्व सामान असेच आणि अजून ते गरीब लोक का नाही आले? त्यावर नोकर हा आपली मान खाली करत सरिताला म्हणतो, मालकीन, ते काय आहे, आम्ही सर्व गरिबांना बोलवायला गेलो होतो, पण त्यांनी म्हटलं की आम्ही ते सर्व दान घेऊन तर राजवीरसाठी प्रार्थना नाही करणार. आम्ही देखील जान्हवी सोबत आहे. तिला न्याय भेटलाच पाहिजे. हे ऐकता सरिता ही रागातच त्या नौकरला तिकडून जाण्यासाठी सांगते आणि त्या सामानाला इकडे तिकडे फेकून रडत म्हणते, माझ्या राजवीरला हा न्याय भेटणारच. तो लवकरच तुरुंगातून बाहेर येणार. असे बोलून ती खूपच रडत असते. तिकडे जान्हवी आणि कुणाल हे त्यांच्या घरातून बाहेर गाडीमध्ये बसायला येतात. तेवढ्यात तिकडे सर्व मीडियावाले येतात आणि रिपोर्टर हे कुणालला म्हणतात, तुम्हाला काय वाटतं, हा केस तुम्ही जिंकाल? त्यावर कुणाल म्हणतो, हे बघा, जर तुम्ही सर्वांनी सत्याची साथ दिली तर नक्कीच ही केस आम्हीच जिंकू. त्यावर एक रिपोर्टर हा जान्हवीला विचारतो, जान्हवी, तुम्ही काय एवढा शांत आहात? त्यावर जान्हवी म्हणते, हे बघा, मी आता काहीच बोलणार नाही. जेव्हा मी ही केस जिंकेल तेव्हा तुम्हाला माझ्याशी जे काही प्रश्न विचारायचे असतील ते हमखास विचारा. असे बोलून जान्हवी आणि कुणाल हे गाडीमध्ये बसतात. रात्रीची वेळ. देशपांडे यांच्या घरी विमला एकटी सोफ्यावर बसून कुणालच्या चिंतेत रडत असते. तेवढ्यात तिकडे टीना येते. टीना तिला असं रडताना पाहून किचनमध्ये धावत जाते आणि विमला यांच्यासाठी जेवण घेऊन येते आणि ती विमला यांच्या बाजूला बसते आणि ते जेवण विमला यांना देऊन म्हणते, आई तुझ्यासाठी रडत आहे की बाबा तुला भेटून नाही गेले, म्हणून बाबा मला सांगून गेले आहे की मी तुला रोज जेवण देत जाऊ. आई प्लीज जेवून घे. जान्हवी, मम्मा वाईट नाही, ती खूप चांगली आहे. प्लीज तिला माफ कर. तूच तर नेहमी बोलत असते की एकाने जर चूक केली तर त्याला दुसऱ्याने माफ करायचे. मग आता तू पण तिला माफ कर. त्यावर विमला टीनाला समजावत म्हणतात, टीना बाळा, गोष्ट माफ करायची नाही. तू माझं दुःख नाही समजू शकत. मी फक्त देवाला हात जोडून हीच प्रार्थना करेल, सर्व काही आपल्यासोबत चांगलं होऊ दे देवा. देव सदा आपल्या पाठीशी राहो. असे बोलून विमला टीनाला मिठीत घेते.
दुसऱ्या दिवशी सकाळी माने यांच्या घरी कर्मवीर माने हे आपल्या अंगणात व्हीलचेअरवर बसलेले असतात. तिकडे कुणाल देखील असतो. आज कर्मवीर यांना तपासायला बाहेरून डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर हे कर्मवीर यांना तपासतात आणि कुणालला म्हणतात, हे बघा कुणाल, काळजी करायची काहीच गरज नाही. मी काय औषधं लिहून देतो ते फक्त वेळेनुसार घ्या. आणि हो कर्मवीर साहेब, तुम्ही देखील हाताची हालचाल करायचा प्रयत्न करत जा. असे शांतपणे बसून नाही चालणार. त्यावर कुणाल म्हणतो, जसं तुम्ही म्हणाल तसं, आणि तुमचे खूप धन्यवाद. असे बोलून कुणाल हा डॉक्टरांना गेटपर्यंत सोडायला जातो. तिकडे देशमुख यांच्या घरी सरिता ही राजवीरच्या फोटोकडे पाहून त्याची आठवण काढत असते. तिच्या डोळ्यासमोर ते चित्र उभे राहते की कसे राजवीर हा जान्हवीसाठी रडत होता, कसा तो स्वतःलाच मारून घेत होता आणि रडत रडत म्हणत होता की आई, करणला मी मारून खूप मोठी चुकी केली आहे. त्या बिचारा करणची काय चूक होती, मी का त्याला मारले. असे बोलत असताना तो स्वतःलाच आतून खात होता. आणि सरिता ही राजवीरच्या फोटोवरून हात फिरवते. तिकडे कुणाल हा डॉक्टरला सोडून घरात येत असतो की त्याला एका नंबरने फोन येतो. तो फोन उचलतो आणि तिकडून राजवीरचा वकील सुनील तटेकर बोलत असतो. सुनील तटेकर बोलतो, कुणाल, मी राजवीरचा वकील सुनील तटेकर बोलत आहे. मला तुम्हाला हे बोलायचं आहे की राजू देशमुख साहेबांना कर्मवीर माने साहेबांशी मीटिंग करायची आहे. मीटिंग ही यांच्या बंगल्यावर असेल, तर तुम्ही आता 1 तासाने मीटिंगसाठी या. असे बोलून सुनील तटेकर हा फोन ठेवतो. त्याचे बोलणे ऐकताच कुणाल हा घरात धावत जातो आणि सर्वांना याबद्दल सांगतो. जान्हवी हे राजू देशमुख यांच्यासोबत मीटिंगची ऐकताच, नाही, मी बाबाला तिकडे नाही जाऊ देणार. आपल्याला नाही करायची कसली मीटिंग त्यांच्यासोबत. आई, तू कुणालला सांग बरं. त्यावर कुणाल हा जान्हवीला समजावत म्हणतो, जान्हवी, तू काळजी नको करू, ते काही नुकसान नाही पोहोचवणार आणि मी पण तर जातोय त्यांच्यासोबत. त्यावर मीराबाई देखील म्हणतात, हो जान्हवी, कुणाल अगदी बरोबर बोलते. एकदा त्यांचं काय म्हणणं आहे हे तरी ऐकून घेऊ. कुणाल जान्हवीला म्हणतो, जान्हवी, असं पण जर काही झालं तर तू पटकन मीडियामध्ये सांगून दे. चिंता करायची काहीच गरज नाही. आणि मी पटकन त्यांच्याशी मीटिंग करून येतो आणि त्यांना काय बोलायचं आहे ते ऐकून येतो. जान्हवी खूपच चिंतेत येते. देशमुख यांच्या घरी कुणाल आणि कर्मवीर माने हे राजीव देशमुख यांच्याशी मीटिंग करायला त्यांच्या घरी आलेले असतात. राजीव देशमुख हे आपल्या खिशातील एक सिगरेट काढतात आणि ते सिगरेट जाळत कुणालला बसायला म्हणतात. कर्मवीर हे त्यांच्या व्हीलचेअरवर बसलेले असतात. कुणाल हा तेथील एका सोफ्यावर बसतो. राजीव देशमुख हे ते सिगरेट जाळत म्हणतात, हे बघा कर्मवीर साहेब, मी स्वतः तुमच्या घरी भेटायला आलो असतो, पण तुम्ही मीडियाला चांगल्या प्रकारे ओळखता, त्यासाठी मी तुम्हाला इकडे बोलून थोडीशी तकलीफ दिली. त्यावर कर्मवीर हे राजीव देशमुख यांना म्हणतात, देशमुख साहेब, आत्तापर्यंत एवढा मोठ्या दुकानशी गुजरलो आहे की आता तुमच्या या तकलीफशी काहीच फरक पडत नाही. कुणाल म्हणतो, बोला देशमुख साहेब, का मला इकडे बोलावले आहे. असे बोलून तो सरळ विषयाला हात घालतो. त्यावर राजीव देशमुख हे म्हणतात, हे बघा, जे काही झाले ते खूप वाईट झाले. माझा मुलगा चुकीचा आहे. जे झालं त्याला तर आपण आता बदलू नाही शकत, पण आता जे होणार आहे त्याला तर आपण बदलू शकतो ना. असे बोलून ते मध्येच थांबतात. त्यावर कुणाल म्हणतो, असे मध्येच थांबलात का. त्यावर राजीव देशमुख हे सोफ्यावरून उठतात आणि तिकडे फेऱ्या मारत सिगरेट ओढत असतात आणि म्हणतात, हे बघा, कोणाचाही केस किती स्ट्रॉंग असला तरी तो माझ्या पोझिशनपेक्षा स्ट्रॉंग नाही असू शकत. काय या सर्व झंझटमध्ये पडत आहात तुम्ही माने. तुमचा मुलगा या जगातून गेला आहे आणि तो कधीच परत येऊ नाही शकत, पण जो आहे म्हणजे माझा मुलगा, त्याचा विचार करा. हे बोलताना त्यांच्या आवाजामध्ये एक वेगळीच भावना होती. त्यावर कर्मवीर माने हे म्हणतात, धमकी देत आहात तुम्ही मला. देशमुख साहेब. कुणाल देखील सोफ्यावरून उठतो आणि राजू देशमुख हे कुणालकडे जातात आणि त्याचा कोट साफ करत म्हणतात, नाही कर्मवीर साहेब, हे बघा, एका मुलीला एक चांगला नवरा मिळाला, पण जगातील सर्व पुरुष हे चांगले नसतात. त्यावर कर्मवीर हे मोठ्या आवाजात म्हणतात, राजू साहेब, मला तुमच्याकडून असेच बोलणं अपेक्षित होतं. तुम्ही असेच घटिया बोलू शकता. त्यावर राजू देशमुख हे रागातच म्हणतात, हे बघ कर्मवीर, जे काय बोलतोय ते जरा विचार करून बोल. विसरू नको की तो आता माझ्या घरामध्ये बसला आहे. त्यावर कर्मवीर माने म्हणतात, मला माहीत आहे की मी तुमच्या घरी बसलो आहे, म्हणूनच मी हे सगळं बोलत आहे. जर मला इकडे काही झाले तर जिम्मेदार कोण असेल हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यांचं असं बोलणं ऐकताच राजू देशमुख हे देखील थोडे शांत होतात आणि म्हणतात, मी तर फक्त एवढंच म्हणत आहे की या सर्व गोष्टीला आता रफादफा करून टाका. यावर कुणाल हा खूपच रागात येतो, पण चिडत म्हणतो, काय म्हटलात, या गोष्टीला रफादफा करू. राजू देशमुख, तुमच्या मुलाने खून केला आहे, यांच्या मुलाचा, आणि माझ्या बायकोला अगवा केलं. त्यावर राजू देशमुख हे हसायला लागतात आणि हसत म्हणतात, पहिला पती बघितला आहे की जो आपल्या पत्नीच्या आगव्याची गोष्ट मीडियामध्ये सांगत आहे. त्यावर कुणाल हा रागातच म्हणतो, हे बघा राजू देशमुख,
त्या किडनॅपिंगमध्ये माझ्या बायकोची काही चुकी नव्हती आणि तो आता आतमध्ये आहे आणि तो आतमध्ये सडत राहणार. बोलताना त्याचा आवाज खूपच मोठा होता आणि त्यामुळे राजू देशमुख देखील रागातच म्हणतात, आवाज खाली कर, माझं काम तुम्हाला समजवण्याचं होतं आणि तुम्ही नाही समजणार तर स्वतः भुगतान कर्मवीर. जर तुम्ही केस हारला तर एक लक्षात ठेव, तुझी 7 पिढ्या देखील तकलीफमध्ये येणार. त्यावर कर्मवीर देखील म्हणतात, आणि ही जर केस मी जिंकलो तर तुम्ही पण लक्षात ठेवा की तुमची शेवटची पिढी देखील बदनामीच्या अंधारामध्ये जगेल. कुणाल हसत राजू देशमुख यांना म्हणतो, तुम्ही खूपच वेगळे राजकारणी आहात. तुम्हाला एवढे सुद्धा माहीत नाही की या सिच्युएशनला कसे पॉलिटिकली हँडल करायचे. असे बोलून तो हसतच कर्मवीरांना तिकडून घेऊन जातो आणि राजू देशमुख हे तिकडे बसून खूपच चिंतेत येतात. तिकडे सरिता ही राजवीरला भेटायला तुरुंगात आलेली असते. तेथील हवालदार तुरुंगाचा गेट खोलतात आणि सरिता ही आतमध्ये जाते. तुरुंगामध्ये एक वेगळाच अंधार पसरलेला असतो आणि राजवीर त्या अंधारात तुरुंगाच्या कोपऱ्यात आपली मान खाली करून बसलेला असतो. राजवीर हा तुरुंगामध्ये पूर्णपणे कैद्याचे जीवन जगत होता. जेव्हा तो पहिल्या वेळेस तुरुंगामध्ये आला तेव्हा त्याला सर्व काही भेटत होतं, टीव्ही, कूलर आणि एक बेड देखील. पण आता त्याला हे सर्व काहीच नाही मिळालं. ते तुरुंग देखील खूपच घाण होतं. इकडे मच्छराने आपले घर केले होते आणि राजवीर हा त्याच तुरुंगामध्ये राहत होता. सरिता ही पटकन त्याच्याकडे जाऊन बसते आणि त्याची मान आपल्या हाताने वर करत रडायला लागते. राजवीर हा तिला एकटक पाहत असतो. सरिता त्याला म्हणते, राजवीर बाळा, तू जेवण तर केले आहे ना? यावर राजवीर काहीच उत्तर देत नाही. सरिता पुढे रडत म्हणते, तू का असे केले? मी तुला आले होते ना मंदिरामध्ये वाचवायला, पण तू का नाही आमचं ऐकलं? त्यावर राजवीर हा सरिताला म्हणतो, आई, मी तुझ्या ऐकूनच तर चालत होतो. काश तू मला त्यावेळेस थांबवलं असतं तर आता मी इकडे नसतो. त्यावर सरिता ही रडतच म्हणते, राजवीर बाळा, मला माफ कर. ही सर्व माझी चुकी आहे. मी तुला लहानपणापासून शिस्त नाही लावली. आता माझं ऐक. तू कोर्टामध्ये तेच बोल जे बाबा आणि मी तुला सांगणार. प्लीज बाळा, तुझ्या पाया पडते. आमचं ऐक. मला माझा राजवीर परत पाहिजे. मी सर्व ठीक करेल. असे बोलून ती रडत असते. त्यावर राजवीर हा तिला शांत करत म्हणतो, आई, आता सर्व काही ठीक झाले आहे आणि माझ्या आतमधला अहंकार हा केव्हाच संपला आहे. मला आता एक प्रकारची शांतता फील होते. मला कसलेच दुःख नाही. मी आता खूपच खुश आहे. आई, यामध्ये मी माझा रस्ता निवडला आहे आणि या रस्त्यावरून मी कधीच माघार नाही घेणार. त्यावर सरिता अजून रडायला लागते आणि राजवीर हा तिचे डोळे पुसत तिच्या मांडीवर आपले डोके ठेवून झोपी जातो आणि सरिता ही त्याचे डोके दाबत झोपी घालत असते. तिकडे कुणाल हा आपल्या घरी पोहोचतो. जान्हवी ही बेडवर आराम करत असते. कुणाल तिच्याकडे येऊन बसतो. तिला म्हणतो, जान्हवी, तू खूपच चिंतित दिसत आहे. कसला विचार करत आहे? त्यावर जान्हवी म्हणते, नाही कुणाल, कसलाच नाही. त्यावर कुणाल मस्तीमध्ये म्हणतो, अच्छा, आता याचा अर्थ तू माझ्याशी गोष्टी लपवशील? त्यावर जान्हवी खूपच सिरियस होते आणि म्हणते, तसं नाही कुणाल, मी तुमच्याशी कधीच काही लपवणार नाही. त्यावर कुणाल हसत म्हणतो, जान्हवी, मी मस्ती करत आहे. चल आपण आईस्क्रीम खायला जाऊ. त्यावर जान्हवी म्हणते, नाही कुणाल, माझा मूड नाही आहे. मला एक वेगळीच बेचैनी होत आहे. मला भीती वाटत आहे, जर का आपण ही केस हारलो तर? त्यावर कुणाल म्हणतो, जान्हवी, जर आपण ही केस जिंकलो तर? असा निगेटिव्ह विचार करू नको. ही केस आपण जिंकणार. असे बोलून तो तिला समजावतो. रात्रीची वेळ. देशमुख यांच्या घरी राजू देशमुख आणि सरिता देशमुख ह्या आपल्या रूममध्ये असतात. राजू हे बातम्या पाहत असतात. सरिता ही राजवीरच्या विचारात असते. तेवढ्यात बातम्यांवर प्रदीप वर्मा हा अपोजिशन पार्टीशी प्रश्न विचारतो. तो म्हणतो, तुम्हाला काय वाटतं, ही केस कोण जिंकलं पाहिजे? त्यावर अपोजिशन पार्टीचे नेते म्हणतात, बघा, मला असं वाटते की माने कुटुंब ही केस जिंकायला हवी. त्यांच्यासोबत खूप वाईट झाले आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की राजू देशमुख हे कसे नेते आहेत. ते जरी केस राजू देशमुख हे जिंकले तर माने कुटुंबासोबत खूपच अन्याय होईल. राजू देशमुख हे सर्व ऐकताच खूप चिंतेत येतात आणि सरिता ही रडायला लागते. त्यावर राजू देशमुख रागातच सरिताला ओरडतात. ते म्हणतात, हे काय आहे तुझं? तू का नेहमी रडत असते? त्यावर सरिता ही खूपच घाबरते आणि राजू देशमुख हे पुढे बोलतात, तुला समजत का नाही? मी सर्व काही ठीक करेल. मी राजू देशमुख आहे. मी नेहमी सर्व कामे बरोबर केले आहेत. मग तू रडत का आहे? यावर सरिता देखील त्यांच्याकडे रागाने पाहते. राजू देशमुख हे म्हणतात, काय झाले? अशी डोळे वटारून का बघत आहे? माझ्यावर विश्वास नाही तुला? त्यावर सरिता म्हणते, जेव्हा माझा मुलगा घरी परत येईल तेव्हाच मला तुमच्यावर असलेला विश्वास परत येईल. असे बोलून ते तिकडून रागात निघून जाते आणि राजू देशमुख देखील तिला रागात पाहत असतात. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल.
धन्यवाद.